समाधानाचे साधन आहे. आणखीन एकदा पहिल्यापासून आणखीन एकदा सांगा पहिल्यापासून. बर मध्ये कट झालेलं होतं. हो. श्री क्षेत्र हेब्बळी येथून प्रसारित होणाऱ्या आजच्या या 11व्या मराठीतील शंका समाधान कार्यक्रमात प्रश्न पाठविणाऱ्या आणि श्रवणानंदासाठी उत्सुक असलेल्या सर्व जिज्ञासू साधकांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांनाही वंदन. 24 मार्च पासून आपण सगळेच जण कोरोनाच्या वातावरणात अडकलेले आहोत. संपूर्ण जग आज या महामारीने त्रस्त झालेले आहे. आदिभौतिक तापाचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम हे खरं तर आपल्याला या रोगापासून संरक्षण करण्यासाठी आहेत, म्हणून ते आपल्याला पाळायला हवेत. घरी राहण्याचे हे आजचे वातावरण आपणा सर्व साधकांना साधनेला पोषक आहे. भारतीय जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. श्री महाराजांच्या परिवाराला नामस्मरणाचे साधन आहे. साधनातून सत्संग घडतो. साधकाला अंतरयात्रा करताना काही प्रश्न निर्माण होतात, समस्या येतात, मार्गदर्शनाची गरज असते. श्री महाराजांच्या कृपेने शंका समाधानाचा हा आज 11वा कार्यक्रम आहे. दर रविवारी कानडी आणि दर गुरुवारी मराठी असे सायंकाळी 7:30 ते 9 हा कार्यक्रम दर आठवड्याला होता आहेत. शंका समाधानाने साधनेतील अडचणी दूर होतात. हेब्बळी येथील आश्रमातून वंदनीय गुरुजी साधकांच्या प्रश्नाचे समाधान करीत आहेत. आज नामसाधक समिती नाशिकच्या वतीने आयोजित नाशिक व धुळे येथील साधकांच्या प्रश्नांचे समाधान होईल. हा कार्यक्रम यापुढेही चालूच राहणार आहे. यामुळे जिज्ञासू साधकांनी अजूनही प्रश्न पाठवायला हरकत नाही. यापुढले मी प्रश्न वाचेन आणि वंदनीय गुरुजी त्याला उत्तरे देतील. आपण सर्वजण जणू काही श्री क्षेत्र हेब्बळी येथे श्री महाराजांच्याच मंदिरात आहोत या श्रद्धा भावनेनं यामध्ये सहभागी होऊया. मी परमपूज्य गुरुजींना प्रार्थना करतो की आपण प्रारंभ करावा. विदेही पदी विदेहा परी जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. धरे सारिखे वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंच, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा. करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने आज आपण या प्रपंचाच्या इतक्या कराळ परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या आत्मोद्धाराच्या दृष्टीने, भगवंताच्या प्राप्तीच्या दृष्टीने आपले सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला जे साधन सांगितलेले, मुख्यतः भगवंताचे नामस्मरण, उपासना आणि सत्संग, या साधनेमध्ये या परिस्थितीच्या म्हणजे
परिस्थितीच्या या प्रभावामुळे किंवा दुष्परिणामाच्या परिस्थिती काळामध्ये सुद्धा महिने हे आपल्या आयुष्यातले अत्यंत साधनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने, एकांताच्या दृष्टीने, उपासनेच्या दृष्टीने आणि नामस्मरणाच्या दृष्टीने आपल्याला खरोखर अमृत योग होता. जीवनात मागे असे कधी आपल्याला मिळालेलं नव्हतं आणि भविष्यात मिळेल असे नाही सांगता येणार. अशा परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे खरोखर जे काही केलेले आहे आणि जे काही करण्याची पुढे पण योजना आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी एक नवीन, आतून एक नवीन म्हणजे भाव निर्माण झाल्याचा समाधान वाटत आहे. खरोखर आम्हाला तरी असंच झालेलं आहे. मी काल परवा इथल्या आमच्या बरोबरच्या साधकांना सांगितलं की या गेल्या 3 महिन्यामध्ये माझ्या आतच एक रेव्होल्युशन झालेलं आहे. मी गेल्या 7 वर्षापासून म्हणजे एका पद्धतीने उपासना करत होतो. म्हणजे गेल्या 2013 ऑगस्ट 8 श्रावण शुक्ल पंचमी पासून एक रोज थोडी उपासना करण्याची पद्धत घालून घेतली होती. सकाळी एक अर्धा पाऊण तास आणि पण गेल्या 13 वर्षामध्ये इतकी प्रगती झालेली नव्हती जितकी या 3 महिन्यामध्ये झालेली. त्यातले त्यात आणखीन 2-2.5 महिन्यामध्ये मी त्यावेळी उपासनेमध्ये अर्धा पाऊण तास बसत होतो, तेव्हा फक्त एक म्हणजे 1 माळ 2 माळ जास्तीत जास्त म्हणजे 5 माळ किंवा 10 माळ पर्यंत 10 माळेपर्यंत मी जप करत होतो त्या उपासनेच्या वेळी. पण आता गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये माझ्या मनामध्येच मला असा भाव आलेला आहे, वाटतं आहे मला की मी आता म्हणजे आठवड्यातलं 4 दिवस 3 तास आत बसतोय आणि त्यावेळी किमान 3000 जप करतो आणि 3 दिवस 6 तास आत बसतोय, त्यावेळी 5 ते 6000 जप करतो आणि महिन्यातले 2 एकादशीच्या दिवशी 11 तास आतमध्ये बसतो, तेव्हा 10 ते 11,000 जप करतो आणि महिन्यातले 2 दिवस म्हणजे पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी आपल्या इथे देवळामध्ये बसून 13,000 जप करण्याचं एक पद्धत घालून घेतलेली आहे. म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की केवढे आपल्यामध्ये हे म्हणजे जम्पिंग झालेलं आहे साधनेमध्ये. म्हणजे हे सगळे कशामुळे झालेले आहे की आपण म्हणजे बाहेरच्या जगाचा संपर्क सोडून, संबंध सोडून एकांत मध्ये राहून जास्तीत जास्त आपले मन, बुद्धी, वाणी, शरीर, काया वाचा मनसा, बुद्ध्या, इंद्रिय सकट आम्ही जास्तीत जास्त उपासना, साधन, चिंतन, भजन, प्रदक्षिणा याच्यामध्येच घातल्यामुळे आतमधून एक प्रचंड असा भाव निर्माण झाल्याचा अनुभव येतो. मला वाटतं की खरोखर आम्ही कोणी उपस्थित असलेले आम्ही सगळे किंवा कोणीही एक वर्षभर असे आपण अगदी मनापासून पुढे काहीतरी विशेष साधनेमध्ये जर लागलो, मुख्यतः नामस्मरणामध्ये, उपासनेमध्ये आणि सच्चिंतनेमध्ये किंवा सद्ग्रंथ वाचनामध्ये तर आपण जास्तीत जास्त वेळ जर घालवली, त्यात लावले वेळ, खरोखर आपल्यामध्ये एक कल्पनातीत परिवर्तन होऊन जीवनाची दिशा बदल जाण्यामध्ये काही शंका नाही असे मला वाटतं. स्वतःच्या अनुभवावर मला आणखीन जास्तीत जास्त अंतर्मुख व्हावं, एकांताकडे जावं. हे आनंद आहे, समाधान आहे आणि प्रचंड शक्ती आहे आणि प्रचंड सौंदर्य आहे. हे सगळे विश्व त्या अस्तित्वाच्या दिव्य शांत स्वस्थ होऊन जातं, याचा आम्हाला आतून असा भाव येतो. आज सकाळी मी ज्ञानेश्वरीचे एक ट्रान्सलेशन सांगत होतो प्रवचनाचे, नाही नारद भक्ती सूत्रातले. त्याच्यामध्ये
एक आपण भगवंताला समर्पण करणे कसे असतं. वस्तू हलवावं लागत नाही, त्या जागेतून त्याला काय हलवावं लागत नाही, त्याच्यामध्ये काही परिवर्तन करावं लागत नाही. ती वस्तू जिथे आहे तिथेच त्याचे नाव बदलणे आहे. आपल्याला त्यांनी उदाहरण सांगितलं की आपल्याला एक शेत विकायचं आहे, शेत जागेवरच असते. घर विकायचं आहे, घर जागेवरच असते. फक्त आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन आमचे जे ज्याच्याविषयी आमचे नाव आहे ज्या पेपरमध्ये, त्या पेपरमध्ये त्यांचे नाव घालून द्यायचं आहे. तसे आमच्या प्रपंचाला त्यांचे नाव घालायचं आहे. आमच्या जीवनावर त्यांचे नाव घालायचं. आपला प्रपंच जसा चाललेला आहे तसाच चालायचा. फक्त आजपर्यंत जो प्रपंच माझा होता तो प्रपंच आज त्यांचा झाला. पण एकदम असे म्हणून होत नाही, म्हणून आम्ही आयुष्यभर शेष आयुष्य जेवढे उरलेले असेल तेवढे हा प्रपंच तुझा, हा प्रपंच तुझा, हा प्रपंच तुझा. प्रपंचाच्या पॅटर्न मध्ये बदल नाही, स्वरूपामध्ये बदल नाही आणि जीवनातल्या रूपरेषामध्ये बदल नाहीये. आज पावे तो जसे चालत आले तसे पुढे पण तसे चालत राहणार. पण आता शिक्का वेगळा आहे, नाव वेगळे आहे. हा प्रपंच तुझा आहे. आजपर्यंत जो प्रपंच माझा म्हणून मी सांभाळत होतो, आज तुझ्या म्हणजे व्यवस्थेमध्ये देऊन टाकलेलं आहे. या प्रपंचाविषयी व्यवस्था तुझी आहे, तू जसे ठेवशील तसा. असू देत, मला काय म्हणायचं आहे, तसे आपल्यामध्ये काहीतरी फारसं काहीतरी बदल व्हायला पाहिजे आहे. त्या दृष्टीने मला खूप म्हणजे या सत्संगाबद्दल सुद्धा मला खूप म्हणजे एक असा भाव येतो की आता संबंध गेल्या 3 महिन्यापासून गुरुवार रविवार या पद्धतीने हे चाललेले, त्याच्यामध्ये मला सैकडो लोकांचा फोन येत असतो की आम्हाला खूप बरं वाटतंय, आम्हाला काहीतरी वेगळे आपल्या जीवनामध्ये वैचारिक क्रांती होऊ लागलेली आहे, वैचारिक दिशा बदलू लागलेली आहे. आम्हाला काहीतरी साधनेमध्ये काहीतरी आणखीन आवड जास्त निर्माण होऊ लागली. त्या दृष्टीने मला खूप बरं वाटलं. म्हणून मी नाशिकच्या आपले जे काही गुरुबंधू आहेत त्यांना मी विशेषतः लक्ष्मीकांत जोशी, नाना पांडे वगैरे या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तिथे काहीतरी कोणाला तरी असे प्रश्न असेल तर सांगा. म्हणजे त्यांनी प्रश्न जरी विचारले, त्या प्रश्नांचे उत्तर मला रोज आमची मुलं सांगत असतात. त्या प्रश्नांचे उत्तर हजारो लोक ऐकत असतात फेसबुकवरून सुद्धा. रोज ह्या गुरुवारी रविवारी होणारे जे काय म्हणजे आपले हे आहे शंका समाधानाचं, याचे ते समोर लॅपटॉपमध्ये दिसणारे 100 लोक दिसतात. लॅपटॉपची कॅपॅसिटी सुद्धा आता कमी पडू लागलेली. काल आपला संतोष वगैरे म्हणत होते की ते आणखीन वाढवावं लागणार आहे. कमीत कमी 100 लोक असतात. ते सांगितले की आता 100 तुमचं हे म्हणजे हे झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे, तुमची कॅपॅसिटी तुम्हाला वाढवावं लागणार. म्हणले आपण वाढवून घेऊ म्हणजे. आणि याशिवाय मराठीमध्ये 700-800 लोक आत्ताच पाहत आहेत आणि 4-5 दिवसात तरी 1000, 2000, 3000 पर्यंत लोक पाहतात. आणि कानडीमध्ये सुद्धा त्याच वेळी 700-800 लोक बघतात. आणि महाराज म्हणाले की सत्संग कधी वाया जाणार नाही. रस्त्यावर शेण पडले तर आपण शेण उचललं तर थोडे तरी त्याबरोबर माती येणार. हे जसे सत्संगाचे शब्द कानावर पडल्यानंतर त्याच्यामध्ये काही परिणाम नाही झाले असे शक्यच नाही. महाराजांना विचारले, महाराज हे काय आहे? ते या कारणाने ऐकतात आणि या कारणाने सोडून देतात म्हटले. तेव्हा महाराज म्हणले काही हरकत नाही म्हणाले. या कारणाने आज जाऊन सत्संगाचे शब्द या कारणाने जरी बाहेर पडले तरी मध्ये मेंदू आहे म्हणाले, त्या मेंदूला थोडे तरी स्पर्श होऊनच जाणार म्हणा. ऐकलेले शब्द मनावर थोडे तरी परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने आम्हाला खरोखर बरं वाटतं. आपण आपल्या आपापल्या घरी राहून, आपल्या प्रपंचामध्ये राहून आणि या निमित्ताने तुम्ही सगळे महाराजांच्या दिव्य सान्निध्यात इथे उपस्थित राहून महाराजांच्या सान्निध्यात श्री क्षेत्र हेब्बळी येथे
दिव्य पादुकांच्या सान्निध्यात उपस्थित राहून आज आपण जे काही सत्संग करीत आहोत, नाशिकच्या साधक बंधू लोकांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि लक्ष्मीकांत जोशी यांनी ते सगळे संचालन करीत आहे, याबद्दल मला खरोखर खूप म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल प्रेम वाटतं. त्या सगळ्यांनी असेच आपले जीवनामध्ये प्रश्न निर्माण झाल्याशिवाय, त्याला काहीतरी सोल्युशन मिळाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आतून पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रश्न, शंका निर्माण व्हायला पाहिजे. शंका दोघांनाच निर्माण होत नाहीये. मनामध्ये शंका दोघांना येत नाही. ज्यांना सगळे म्हणजे 100% कळलेलं आहे त्यांना येत नाही, आणि ते त्याविषयी काही विचारच करत नाही, त्यांना येत नाही. पण याचा अर्थ असं झाला की आपण सगळे काहीतरी विचार करत आहात आणि आपल्याला काहीतरी प्रश्न निर्माण होतात. हे खरोखर त्या या म्हणजे साधनेच्या दृष्टीने खूप बरं आहे, छान आहे, चांगलं आहे. आता आपण प्रश्न विचारा. मला महाराजांनी इथे जी काही बुद्धी देतील थोडीफार, त्या बुद्धीप्रमाणे मी आपल्याला उत्तर देतो. त्या उत्तराने किंवा त्या विचाराने आपल्याला जर समाधान झाले तर चांगलं आहे. नाही समाधान वाटलं, आणखीन ऐकावंसं वाटलं तर आपण प्रत्यक्ष मला फोन करून विचारा. मी आणखीन तुमच्या त्या प्रश्नाला अनुसरून काहीतरी मनामध्ये थोडेफार शंका राहिली असेल, प्रश्न विचार राहिले असले तर मी परत सांगेन. आणि या सांगण्यामध्ये काहीतरी माझेकडून काहीतरी कमी जास्त काहीतरी झाले तर आपण काय वाईट वाटून घेऊ नका. आणि हे काही म्हणजे असे कमी जास्त झाले तरी म्हणजे अगदी म्हणजे प्रेमाने तुम्ही ते सगळे म्हणजे मला क्षमा करा. त्या दृष्टीने मी अगदी कळकळीने सांगतोय. आणि जे काही चांगलं वाटतं ते आपण महाराजांच्याकडून आलेलं आहे म्हणून स्वीकार करा. काहीतरी थोडेफार शब्दांचे कमी जास्त झाले तर ते म्हणजे माझ्याकडून ती चूक झालेली आहे असे समजून तुम्ही म्हणजे हे करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण असे काहीतरी जे काय आपल्या साधनेच्या मार्गामध्ये प्रश्न जर निर्माण होत असतील, प्रश्न जर आले तर पण जरूर विचारा आणि त्या प्रश्नांचे आम्ही थोडेफार चर्चा करून समाधान करून घेऊ. केवळ माझा याच्या मागे असलेला उद्देश एकच आहे की आपले साधन सुसूत्रपणे चालावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने आम्ही हा उपक्रम केलेला आहे. मी सर्वांना अत्यंत प्रेमाने इथे सगळ्यांना महाराजांच्या सान्निध्यात स्वागत करतो आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सगळ्यांना अनुग्रहित करो असे प्रार्थना करून आपण प्रश्नांचे उत्तर आणि समालोचना सुरू करतो. प्रश्न विचाराल जोशी. प्रश्न विचारा. ऐकू येतं ना? हे नोड हे ಕೇಳಿಸ್ಕೊಂತ बोला. हॅलो. हा बोला. हा विचारा. धुळे येथून श्याम गजेंद्र गडकर यांचा प्रश्न आहेत 4. त्यातले पहिले 3 प्रश्न हे मुक्तीच्या संदर्भात आहेत. चारी मुक्ती याविषयी सविस्तर सांगावे. या मुक्ती साधकाने कशा साधायच्या आहेत आणि आपल्याला या मुक्ती साधल्या हे कसे ओळखायचे? चारी मुक्ती याविषयी सविस्तर सांगावे. आपल्या भारतीय आध्यात्मिक शास्त्रामध्ये मुक्ती हा शब्द फार म्हणजे रुळलेला आहे.
पण नेमकं मुक्ती म्हणजे काय आहे? मुक्ती म्हणजे सुटणे, म्हणजे आपण मोकळे होणे. मोक्ष म्हणजे काय आहे की आपण मोकळे होणे. कशातून मोकळे होणे, कशातून मुक्ती मिळवावी? पहिली गोष्ट अशी आहे की दुःखातून मुक्ती व्हावी. दुःखातून सुटणे म्हणजे मोक्ष आहे. वेदांत मनातून परवा मी सांगितलं की त्या अज्ञानाला, अज्ञान म्हणजे काय आहे, म्हणजे जे जसे आहे तसे न समजता त्याला विपरीत समजणे, याचे नाव अज्ञान किंवा विपरीत ज्ञान पण म्हणतात त्याला. म्हणजे जे जसे आहे तसे न समजता, म्हणजे काय आहे, करण्यामध्येच सगळ्या दुःखांचं मूळ आहे. आणि मी कशाला समजलेलो, या शरीरालाच मी का समजलो? आम्ही खरोखर जे आहोत त्याला आम्ही विसरलो, त्यामुळे या शरीराला मी समजू लागलो. आणि काय आहोत आम्ही? मूलतः आम्ही आत्मस्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत. हे संपूर्ण ब्रह्मांड मूलतः परमात्म स्वरूप जसं आहे तसे मी आत्मस्वरूप असून त्या आत्मस्वरूपाला आम्ही विसरलो आणि विसरल्याबरोबर आम्ही त्याला हरवलो आणि हरवल्याबरोबर आम्ही गडबडून गेलो. तेव्हा आपल्याला वाटलं की आपल्या समोर असलेले हे जे काही शरीर आहे किंवा हा देह जो आहे त्या देहालाच मी समजून बसतो. हा देहच मी आहे किंवा हा देह माझा आहे किंवा मी आहे असे समजलो. ही समज जशी जशी गाढ होत झाली, कॉन्सन्ट्रेटेड होत गेली, तसे तसे आत्मस्वरूप खूप मागे जाऊ लागले. त्याचे विस्मरण पण गाढ होऊ लागली आणि शेवटी इथपर्यंत ते विस्मरण येऊन पोचलेले आहे की त्याचे अस्तित्वच आम्ही विसरून गेलो. त्याचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटलं. इतके आम्ही ते विसरलो. भगवंत नाहीच, परमात्मा नाही, आत्मस्वरूप नाही, इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि इकडे इथपर्यंत आलेलो आहोत की आम्ही मूर्तिमंत हा देहच मी आहे. हे आपले मूळ अज्ञानाचं म्हणजे एक प्रकाराने काय आहे की पक्व दशा आहे. आम्ही हा देहच मी आहे असे समजलो आणि या अज्ञानाला एक मानसपुत्र निर्माण झालेला आहे. कोण आहे? अहंकार आहे. हा देहच मी आहे आणि तो इतका गाढ झालेला आहे की याच्याशिवाय दुसरं काहीच नाही मी. आणि तो भाव जो आहे, आता मी सहज मनात विचार करत होतो, तो हा भाव जो आहे आपल्या आपादमस्तक व्यापून आहे. अंगठा, तुम्ही पायातल्या अंगठेकडे लक्ष दिलात, मी अंगठा आहे असे. गुडघ्याकडे लक्ष दिलात, गुडघ्याचे भाव येतो. आणि कमरेकडे लक्ष दिलात, कमरेचा भाव येतो. हाताकडे लक्ष दिलात, हाताचा भाव येतो. डोक्याकडे लक्ष दिलात, डोक्याचा भाव येतो. म्हणजे हे समग्र मी आहे असे आपल्याला भाव म्हणजे हे वाटतं. हा संपूर्ण देहच मी आहे. या गाढतेमुळे आम्ही आत्म्याला विसरलो. आणि म्हणजे हा भाव जर आम्ही क्षणभर विसरलो, आम्ही परत आत्मस्वरूपच होतो. देहभाव विसरणे हे अध्यात्माचं मर्म आहे. परमार्थाचं मर्म काय आहे? आपल्याला देहभाव विसरणे. तेवढ्यासाठीच 2 प्रकाराने आम्ही तो देहभाव विसरण्याचे प्रयत्न करत असतो. एक प्रकाराने म्हणजे प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये किंवा म्हणजे या दृश्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, बघण्यामध्ये, ऐकण्यामध्ये आम्ही हा देहभाव विसरण्याचा प्रयत्न, तो त्या देहभाव विसरण्यामध्येच खऱ्या आनंदाचा अनुभव असल्यामुळे आम्ही त्या देहभाव विसरण्याचे साधन म्हणजे प्रपंचातले विषय समजलेलो आहोत. त्या विषय सेवनेमध्ये देहभाव विसरण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या नामस्मरणामध्ये देहभाव विसरायला पाहिजे. भगवंताच्या भक्तीमध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये देहभाव विसरणे. इकडे देहभाव विसरणे हे म्हणजे सुखांत आहे. इकडचा देहभाव विसरणे दुःखांत आहे. पण आम्हाला सुखांताची कल्पनाच नाही. आम्ही दुःखांतामध्ये देहभाव विसरत चाललेलो आहोत. तो देहभाव गाढ होत होत तो देहभावच एक मूर्तिमंत अहंकार होऊन बसलेला आहे. अभिमान किंवा अहंकार, त्यालाच आम्ही देहाभिमान, देहाहंकार असे म्हणतो. या अहंकाराचे त्या मूळ पुरुष जो अज्ञान आहे त्याला वाटलं की आपले अहंकाराचे लग्न करून टाकू. तेव्हा त्याला एक कन्या मिळाली. कुठली? वासनारूपी कन्या मिळाली त्याला.
आतच अनेक जन्मांच्या वासना तिथे दौडून पडलेल्या आहेत. त्या वासनेशी त्या अलंकाराचं लग्न झाल्याबरोबर त्यांना एक म्हणजे विकार रूपी म्हणजे मूलबाळ झाले, षड्विकार आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर त्यातून निर्माण झालेला आहे. असा हा प्रपंच म्हणजे असे होऊन ते विकार, वासना, विकल्प आणि देह जसा म्हणजे देहाला काय आहे, देहाचे काही लक्षण आहे. पहिल्यांदा जन्म घेऊन येणे म्हणजे असणे, नंतर वाढणे, नंतर मोठे होणे, नंतर क्षीण होणे, नंतर नाश होणे, हे षड्विकार म्हणतात. हे षड्विकार क्षणोक्षणी बदलणे, शीर्यते इति शरीरम, हे जीर्ण होणे आणि शेवटी नाश पावणे, हे सगळे क्षणोक्षणी म्हणजे अनित्युखम, म्हणजे हे हा देह जो आहे अनित्य आहे, अशाश्वत आहे, क्षणोक्षणी बदलणारे आहे. त्याच्याबरोबर त्या देहातून प्राप्त करून घेण्याचे जे सुख आहे तेही तेवढेच बदलत जातात. त्यामुळे आणखीन दुःख निर्माण होत जातं. पण या दुःखातून सुटण्याची जी म्हणजे हे आहे, धडपड आहे, किंवा या दुःखातून सुटण्याची जी खटपट आहे, तळमळ आहे, त्यालाच आपण काय म्हणतो की म्हणजे मुमुक्षुता म्हणतोय. ते मुमुक्षुता म्हणजे या म्हणजे देह भावनेचे जे दुःख आहे, त्या देह भावनेतून निर्माण विस्तार पावलेल्या ज्या प्रपंचाचे दुःख आहे, जन्म मरणाचे दुःख आहे, त्या दुःखातून म्हणजे आपण सुटण्याची जी कळकळी आहे त्याला मुमुक्षुता म्हणतो. जी म्हणजे मानसिक म्हणजे एक प्रकारचे म्हणजे हे आहे, मानसिक चटपटी आहे, त्याला आपण मुमुक्षुता म्हणतो. मोक्ष म्हणजे काय? या दुःखातून सुटणे, जन्म मरणातून सुटणे, देह दुःखातून सुटणे, प्रापंचिक दुःखातून सुटणे, जे म्हणजे दुःखांतच असल्यामुळे त्या दुःखातून सुटण्याला मोक्ष म्हणतात. त्यालाच आपण मुक्ती म्हणतो. पण या मुक्तीमध्ये सुद्धा सुटण्याची जी म्हणजे प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पौराणिक मुक्ती वेगळे आहेत आणि आध्यात्मिक मुक्ती वेगळे आहेत. पौराणिक मुक्ती आम्ही ऐकतो आहोत, सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, असे 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. त्याला पौराणिक मुक्ती म्हणतात. म्हणजे पुराणामध्ये वर्णन केलेले त्यांचे 2 बाजूने अर्थ सांगतो. एक बाजूने म्हणजे पौराणिक दृष्ट्या आपण मेल्यानंतर आम्ही आयुष्यभर ज्या भगवंताची उपासना केली, ज्या भगवंताचे स्मरण केले, शंकराचे स्मरण केले असले, शंकराची उपासना केली असली, आम्ही मेल्यानंतर कैलासला जातो असं. आणि इकडे रामाचे, कृष्णाचे वगैरे उपासना केली असली, आम्ही मेल्यानंतर वैकुंठला जातो, अशी एक म्हणजे धारणा आहे. आणि जातोच आहोत, खरोखर जातो. हे जे लोक आहे, त्या लोकामध्ये ते सगळे येतात. भुवः सुवः महः जनः तपः सत्यम, हे 7 लोक जे सांगितलेले, त्या 7 लोकांचे अस्तित्व आहे आणि तिथे जीव जाण्याची प्रक्रिया आहे, ते सगळे व्यवस्थित आहे. आणि ते सगळे बृहदारण्यकोपनिषद मध्ये बाबांनी फार सुंदर लिहिलेले आहे. ते सगळे पाहिजे तर वाचून घ्यायला हरकत नाही. म्हणजे हे भूर लोक जसे आहे तसे भुवर लोक पण आहे. त्या भुवर लोकामध्ये भूत पिशाच वगैरे राहतात. त्याच्यावरती सुवर लोक आहे, स्वर्ग आहे, आणि त्याच्यावरती असे आणखीन पुढचे म्हणजे इथे आपण ज्या प्रमाणात साधन करतो त्या प्रमाणात आपल्याला ते लोक मिळत जातात. आणि असे शेवटी वैकुंठ किंवा सत्यलोक वगैरे जे आहे, तिथे आमचा जीव जो आहे पुष्कळ पुण्य केल्याने आणि खूप म्हणजे उपासना, नामस्मरण वगैरे केल्याने त्या लोकांमध्ये जातो. तिथे गेल्यावर त्याला म्हणजे तिथे काही दिवस जे वास करायचा आहे, त्या वास करण्यामध्ये वेगवेगळ्या डायमेन्शन आहेत. आणि सालोक्याचं डायमेन्शनचा अर्थ असा आहे, तो वैकुंठ लोकामध्ये राहतो आणि कुठेतरी त्याला एक घर मिळेल, तिथे राहील तो. आणि विष्णूचे जे घर आहे किंवा त्याचा जो राजवाडा आहे, विष्णू राहण्याचं जे स्थान आहे, त्या स्थानाच्या आजूबाजूला तो राहणार नाही, त्या लोकामध्ये राहील, त्याला सालोक्य म्हणतात. आणि सामीप्य म्हणजे तो त्या विष्णूच्या घरामध्येच राहील, कुठेतरी ते एक म्हणजे द्वारपाल होऊन राहील किंवा काहीतरी केर काढणारा होऊन राहील, काहीतरी भांडी घासणारा होऊन राहील, पण विष्णूच्या केव्हा तरी दिवसात 1-2 वेळ विष्णूला बघत असेल.
आणखीन जवळ सामिप्य, सारूप्य. सारूप्य म्हणजे ते अगदी जवळचा त्याचा सेवक होऊन राहील आणि त्याला सुद्धा म्हणजे त्याच्यासारखेच वेशभूषण येतील आणि अगदी त्याला 24 तास म्हणजे तो विष्णूच्या आजूबाजूलाच राहील. तो म्हणजे अगदी सामिप्य, सारूप्य, सामिप्य, सालोक्य, सामिप्य आणि सारूप्य. आणि सायुज्य म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भावच भरून राहील. त्याच्या अंतःकरण भगवत भावाने भरून त्याच्यामध्ये अखंड म्हणजे त्या आनंद, समाधान, तृप्ती होऊन परत तिथेच राहील. तो अगदी आनंदाने राहील, भगवंताला अगदी जवळ राहील. हे पौराणिक आहे. आणि दुसऱ्या डायमेन्स पद्धतीने मी या चारही मुक्तीचे हे सांगतो. सालोक्य म्हणजे काय? आता आपण भारतमध्ये आहोत. सालोक्य कसं असते सांगतो. आपण भारतमध्ये आहोत, मेलेलो नाही, जिवंत आहोत. जिवंत असताना हे काय चारही मोक्ष आपल्याला म्हणजे चारही मोक्षाचं म्हणजे सेवन करता येतं, त्याचा सुख भोगता येतं. हे कसे? आता आपण भारतमध्ये आहोत. आता कोरोना चाललेला आहे. कोरोना विषयी प्रधानमंत्रीचं जे काय म्हणजे कायदा असेल, आमच्या भारतातल्या एक छोट्याशा खेडेगावातल्या एक छोट्याशा झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसावर सुद्धा त्या मंत्रीचा सत्ता चालत असतो. म्हणजे त्याला तो म्हणजे कायदा त्यालाही ते म्हणजे अन्वय होत असतं, त्यालाही तो लागू होत असतं. हे जसे आहे तसे आम्ही ज्या लोकांमध्ये आहोत, ज्या विश्वामध्ये आहोत, त्या विश्वामध्ये माझ्या भगवंताची सत्ता चालते. मी या विश्वामध्ये, भगवंताच्या या विश्वामध्ये आम्ही जसे भारतामध्ये आहोत, तिथे आपल्या सरकारची जशी सत्ता चालते, प्रधानमंत्रीची जशी सत्ता चालते, क्षणोक्षणी आम्हाला असं भाव येत, आमच्या मनामध्ये आपल्याला असे फिलिंग होतं, मी प्रधानमंत्रीच्या सत्तेमध्ये आहे, मी भारत सरकारच्या सत्तेमध्ये आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे सत्ता माझ्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. हे जसे आपल्याला वाटतं तसे आम्ही अशा लोकांमध्ये आहोत ज्या लोकांमध्ये भगवंताची सत्ता चालते. त्या भगवंताच्या सत्तेला आपण प्रत्येकाने आपल्या व्यक्तिशः आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे अनुभव करणे, त्या सत्तेमध्ये राहणे, याचे नाव सालोक्यता आहे. म्हणजे आम्ही त्याच्या सत्तेमध्ये आहोत. तो सरकार आपला हा जो सरकार आहे भगवंताचा, हा दिव्य सरकार आहे. त्यामुळे आपल्या इथे वैयक्तिक प्रत्येक योगक्षेमाकडे तो बघत वैयक्तिक आपले योगक्षेम, आपला सरकार म्हणजे भगवंताचं सरकार ते योगक्षेम पाहत असतं. असे आपल्याला वाटणे म्हणजे आपल्याला सालोक्य मुक्ती प्राप्त झाल्यासारखे आहे. आणि सामिप्य म्हणजे आम्ही अगदी म्हणजे दिल्लीमध्येच आहोत, अगदी म्हणजे पार्लिमेंट जिथे कायदा कानून चालतात, तिथे म्हणजे मिनिस्टर लोक तिकडे प्राईम मिनिस्टर वगैरे हिंडत असतात, तिथेच आम्ही आहोत. म्हणजे याचा अर्थ आम्हाला अगदी जवळ, समजा पोलीस स्टेशन जवळ आपलं जर घर असेल, आम्हाला काहीतरी घरी गडबड झाली की ताबडतोब आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ते आम्ही जाऊन रिपोर्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला एक आधार वाटतं, जवळचं आधार वाटतं. हो, काही आपल्या घरी काही म्हणजे कोणी येऊन काहीतरी गडबड करू लागला की आम्ही ताबडतोब म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही हे करू शकतो. हे जसे आहे आम्ही सरकारचे अगदी जवळ असणे म्हणजे हे सामिप्य आहे. आणि सारूप्य म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा सरकारचं काहीतरी म्हणजे हे असणे, म्हणजे जाणीव असणे, किंवा आपल्यामध्ये सुद्धा सरकारचं काहीतरी सत्तेचं अंश असणे, त्या सत्तेने आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक प्रकारचे आपल्याला सॅटिस्फॅक्शन असणे, समाधान असणे, तृप्ती असणे, हे सामिप्य आहे आणि सारूप्य आहे. आणि सारूप्य मुक्त म्हणजे आणि आपल्या अंतःकरणामध्येच सरकारचा भाव भरलेले असले, म्हणजे सरकारचे कायदे वगैरे, सरकारचं जो काही म्हणजे हे आहे व्यवहार आहे, तेही सगळे आपल्यामध्ये आहेत. आम्ही तो भाव घेऊन राहणे याचे नाव सारूप्य आहे. आणि सायुज्य म्हणजे आपल्याला काही कुठल्या प्रकारचं जीवनातले दुःख नाही, सर्व बाजूने मी अगदी सुरक्षित आहे आणि आतमध्ये शांत आहे आणि तृप्त आहे असे वाटणे म्हणजे सायुज्य मोक्ष आहे. अशा प्रकाराने हे चार मुक्ती पौराणिक दृष्ट्या झाले आणि याच्या दृष्ट्या झाले. पण महाराजांच्या दृष्टीने या मोक्षाचा अर्थ कसा आहे? आत्यंतिक वासना निवृत्ती मोक्ष.
आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या वासना आहे त्या वासनाच आपल्याला दुःख देत असल्यामुळे त्या वासनेतून, सगळ्या वासनेतून इथपर्यंत की मी जगावं किंवा मरावं, या वासनेतून सुद्धा सुटणे, याचे नाव खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, मोह नाही, जीवनाबद्दल काहीतरी महत्वाकांक्षा नाही, लोभ नाही, कामक्रोधादी विकार नाही, मन अखंड समाधान शांत राहणे आणि जीवनामध्ये एक प्रकारची तृप्ती असणे आणि अंतःकरणामध्ये म्हणजे भगवंताचं दिव्य भावाचं जाणीव वाटणे होणे, याचे नाव खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. याला समर्थ काय म्हणाले? विदेही पडे मुक्ती भोगीत जावे. या देह भावनेतून आपण बाजूला होऊन त्या देहाच्या म्हणजे जे काही हालचाल आहे त्या हालचालीकडे अगदी म्हणजे साक्षी भावाने पाहत आयुष्यातले एक एक क्षण आनंदामध्ये समाधानामध्ये घालवणे, याचे नाव खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. असे मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायला त्याला ते समर्थ काय म्हणाले? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. अर्थात म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण देवाच्या द्वारी एक क्षणभर जरी राहिलो, हे चारी मुक्ती साधून जातात. देवाचे द्वार कुठे आहे? देवाचे द्वार परावाणी पाशी आहे. परावाणी पाशी आपण एक क्षणभर राहिलो तर आपल्याला चारी मोक्ष प्राप्त होतात. त्याचा अर्थ सगळ्या वासना परावाणीपाशी असतात, बेंबीपाशी असतात. त्यामुळे आपण नामस्मरणाने एक एक वाणीच्या पायऱ्यातून खाली उतरून आपण जर परावाणीपर्यंत पोचलो तर आपल्या वासना संबंध तिथे म्हणजे शुद्ध होऊन वासना सगळे नष्ट होऊन जातात. आपल्याला तिथे भगवंताचे दर्शन होऊन जातं. पश्यंती वाणीमध्येच भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाटते, अनुभव येऊ लागतं. तिथेच अजपाजपाचा भाव येतो, तिथेच अनाहत नादाचे श्रवण होऊ लागतं आणि त्या अवस्थेत सभा मंडप मध्ये जाणे म्हणजे पश्यंती वाणीमध्ये पोचणे आहे. सभा मंडप मध्ये गेलो म्हणजे तिथे भगवंताचे दर्शन होतं. दर्शन होतच खरं आहे, पण अजूनही लांबून होतं, म्हणजे अस्पष्ट दर्शन होतं. आणखीन पुढे जाणे म्हणजे गाभाऱ्याचा दारापाशी जाणे म्हणजे भगवंताचे स्पष्ट दर्शन होणे. हे दर्शन परावाणीमध्ये होते. यालाच सायुज्य मोक्ष म्हणतात. एक म्हणजे वैखरी वाणीमध्ये नाम अत्यंत अखंड राहणे, हे म्हणजे सालोक्य मोक्षाचे लक्षण आहे. आणि मध्यमेमध्ये नामस्मरण चालणे, हे म्हणजे सामीप्य मोक्षाचे लक्षण आहे. पश्यंती वाणीमध्ये अखंड नामस्मरण चालणे हे सारूप्य मोक्षाचे लक्षण आहे. आणखीन परावाणीमध्ये नाम अखंडपणे चालणे हे सायुज्य मोक्षाचे लक्षण आहे. अशा प्रकाराने तीन पद्धतीने मोक्षाची व्याख्या करतात. आणि मुख्य मोक्ष म्हणजे आत्यंतिक वासना निवृत्ती ही मोक्ष. हा संपूर्ण वासना नष्ट झाले की आनंदाने भरून अंतःकरणामध्ये आनंद भरून जातं. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा अनुभव येतो. पुढे यालाच अनुलक्षून त्यांचा प्रश्न आहे की या मुक्ती साधकाने कशा साधायच्या आहेत? केवळ नामस्मरणाने या चारी मुक्ती साध्य होतात. मी सांगितलं की वैखरी वाणी सॅच्युरेटेड झाले की आपण भगवंताच्या महाद्वारातून आत शिरल्यासारखे. आणि याची थोडीशी व्याख्या असे सांगता येईल, आम्ही मनाने नामाचे हात धरून वाण्यांच्या पायऱ्या उतरून परावाणीमध्ये प्रत्यक्ष भगवंताचे साक्षात दर्शन घेऊन अंतःकरणातल्या सगळ्या वासना नष्ट करून घेऊन भगवंताचे अखंड सान्निध्यामध्ये सहवासामध्ये अखंड स्वरूप दर्शनामध्ये असणे म्हणजे याचे नाव चारी मोक्षाची प्राप्ती असे मानले जाते. पुढचा त्यांचा प्रश्न आहे चौथा. काय केले असता
श्री महाराज प्रत्यक्ष दर्शन देतील. 3.5 कोटी रामनाम जपाने किंवा मनापासून केलेले आयुष्यभरातले भगवंताच्या नामस्मरणाने महाराजांनी म्हणजे सांगितल्याप्रमाणे म्हणजे याच्यापेक्षा जास्त करणे होणार नाही. एवढे तरी अखंड आपण दिवसभरात एवढे तरी आपण नामस्मरण करत म्हणजे भगवंताविषयी म्हणजे अत्यंत अनन्य भक्तीने आपण भगवंताची उपासना करत आणि उरलेले सगळे वेळ नामस्मरणामध्ये घालून म्हणजे हळूहळू आपले अंतःकरणामध्ये त्या नामस्मरणाविषयी निष्ठा, प्रेम, आणखीन त्याच्याबद्दलची आपली कळकळी, तळमळ वगैरे वाढवत जाऊन आयुष्यभर आपण भगवंताच्या नामस्मरण करण्याची म्हणजे आपल्या मनोभावना जरी घट्ट धरली, 3.5 कोटी जप नाही झाले तरी सुद्धा आपल्या तळमळीप्रमाणे आपल्याला महाराजांचे दर्शन होईल आणि भगवंताचे पण दर्शन होईल. महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होईल, भगवंताच्या प्रेमाचा अनुभव येईल आणि भगवंताचे पण दर्शन होईल. अंतःकरण आणि मुख्य म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने आपली चित्तशुद्धी होऊन आपले अंतःकरण निर्वासना झालं तर आपल्याला भगवंताचे दर्शन होईल. चित्तशुद्धी होणे म्हणजे काय आहे? सर्वे जना सुखिनो भवंतु असे मनापासून वाटणं म्हणजे चित्तशुद्धी होण्याचं लक्षण आहे. महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. सर्वे जना सगळे सुखाने होऊ देत, कोणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही, कोणाचे आपण म्हणजे तात्सार करू नये, कोणाबद्दल मत्सर ठेवू नये, असे करता असे व्हायला आपले चित्त शुद्ध झाल्याशिवाय ते होत नाही. आणि चित्तशुद्धी होण्यासाठी 3.5 कोटी रामनाम जप महाराजांनी सांगितलेले आहे. त्याने आपल्याला महाराजांचे दर्शन निश्चितपणे होईल, यात शंका नाही. सौ मंजुश्री जोशी नाशिक, त्यांचा पहिला प्रश्न आहे, नाम घेताना वृत्तीची स्थिरता कशी साधावी? अर्जुनाने या प्रश्नाचे म्हणजे अर्जुन सुद्धा याविषयी 4,000-5,000 वर्षापूर्वीच प्रश्न केलेले आहे. म्हणजे कृष्णाला विचारलेला आहे, माझी वृत्ती कशी स्थिर होईल, माझे मन कसे स्थिर होईल. मन आणि मनोवृत्ती याच्यामध्ये काही फरक नाहीये. माझे हे चंचल मन कसे स्थिर होईल, माझी चंचल मनोवृत्ती कशी स्थिर होईल, असा प्रश्न अर्जुन तेव्हाच विचारलेला आहे. म्हणजे अर्जुनला सुद्धा हा प्रश्न आलेला होता. अर्थात तेव्हा तो विचारतो, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे कृष्णा, हे मन किती चंचल आहे, किती अस्थिर आहे, माझी मनोवृत्ती किती अस्थिर आहे आणि त्याच्यामध्ये स्थिरता कशी येईल वगैरे वगैरे प्रश्न तेव्हा सुद्धा अर्जुनाने त्यांना कृष्णाला विचारलेला आहे. तेव्हा कृष्ण म्हटला, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. हे अर्जुना, याच्यामध्ये संशयच नाहीये. मन अत्यंत अस्थिर आहे, मन अत्यंत चंचल आहे, मनोवृत्ती अत्यंत अस्थिर आहे. आत्ता एक आहे आणि दुसऱ्या क्षणी आणखीन काहीतरी आहे. म्हणून महाराजांचा शब्द आधी सांगतो मी. महाराज म्हणाले, ते सारखे आपल्या अंतःकरणामध्ये वृत्ती उठतच असतात. हे काय आहे, त्यांची एक म्हणजे हे आहे, म्हणजे एक प्रकारचे डायमेन्शन किंवा भूमिका वेगवेगळी अशी आहे. पहिल्यांदा आपले अंतःकरणामध्ये अनेक जन्मांच्या वासना, जसे एखादा खड्ड्यामध्ये म्हणजे खूप घाण म्हणजे पडलेला आहे, की म्हणजे असे कचरा वगैरे घाण पडलेले आहे, ते उकिरड्यासारखे पडलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, पाणी आहे पण घाण पाणी आहे, अगदी घाण पाणी आहे. त्याच्यामध्ये खालून ते बबल्स उठत असतात, म्हणजे हे असे खालून अमोनियाचे बबल्स उठत असतात आणि वर येऊन ते फुटतात. हे जसे आहे तसे आपल्या अंतःकरणामध्ये अनेक जन्मांचे जे घाण भरलेलं आहे, वासना, विकार, विकल्प आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्या विकारांच्या ज्या वासना, पापांच्या वासना ज्या भरलेल्या आहे, त्यातून बबल्स उठत असतात.
आणि ती परिस्थितीच्या अनुकूलतेप्रमाणे त्यातून काहीतरी एक बबल सुटले की ते बबल म्हणजे एक प्रकारचं ते गोळ्या उठतात आणि ते फुटले की होऊन जातात. आपण एक शांत सरोवरामध्ये एक दगड टाकल्याबरोबर जसे तरंग होतात तसे आपल्या अंतःकरणामध्ये तरंग होतात. त्या तरंगालाच वृत्ती म्हणतात. वृत्ताकार असल्यामुळे त्यांना वृत्ती. त्या वृत्ती जे उठतात त्यातून म्हणजे उर्मी उठते. त्यातून असे करायला पाहिजे असे एक भाव निर्माण होतो. त्याला आम्ही उर्मी म्हणतो. त्या उर्मीतून म्हणजे काय होतं, विचार उठतात आणि विचारातून मग कृती घडतात. ते असे आहे. मग काय होते की वृत्ती अंतःकरणामध्ये त्या वासनेमधून एखादी वृत्ती उठली तर महाराज काय म्हणाले की त्या वृत्तीच्या तोंडी नाम द्यावं. वृत्ती कुठली असो, कुठल्याही प्रकारच्या वासनेची वृत्ती असो, त्या वृत्तीच्या तोंडी नाव द्यायचं म्हणजे ती वृत्ती उठली की आपण नामस्मरण सुरू करायला त्यावेळी नामच घेत बसायला पाहिजे. म्हणजे वृत्ती शांत होऊन जाईल म्हणाले. पण ते असू देत. पण इथे काय आहे, नाम घेताना ज्या वृत्तीची स्थिरता कशी साधावी म्हणून अर्जुन विचारतोय की कृष्णा, हे मनोवृत्ती कसे आपण शांत करायचं, आपले मन कसे आपण स्थिर करायचं. त्याला भगवंतांनी त्याला साधन सांगितलेले. ते साधन द्वापर युगापासून आजपर्यंत तेच साधन आहे. ते काय सांगितले, अभ्यासेन कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य हे दोनच त्याला साधन आहे. अभ्यास म्हणजे काय आहे, अभ्यासो नाम पुनः पुनरावर्तनम, म्हणजे पुन्हा पुन्हा आवर्तन करणे, रिपिटेशन हा अभ्यास आहे. आम्हाला अनेक जन्मापासून प्रपंचाचा अभ्यास झालेला आहे. अभ्यास झालेला आहे म्हणजे काय आहे, रिपिटेशन होत आलेला आहे. सकाळी सकाळी उठलो की तो चहा, तीच कॉफी, आणखीन ते झाले की तेच अंघोळ, आणखीन परत तेच ऑफिसमध्ये 30 माणसं आणि त्याच गप्पा गोष्ट्या, आणि नंतर तेच नाश्त्याचं काय असेल ते जेवण तेच. पण आमची अशी परिस्थिती आहे, या प्रपंचातल्या तेचपणाचा कंटाळा आम्हाला कधीच येत नाही. पण तेच भगवंताच्या नामाचे रिपिटेशन करा म्हटले की आपल्याला 2-5 मिनिटातच कंटाळ वाटतो. म्हणजे हे नवीन रिपिटेशन चालू करणे आपल्याला स्टार्टिंग ट्रबल फार होतं. म्हणजे स्टार्टच होत नाही. ते स्टार्टिंग मध्येच म्हणजे आम्ही फेल होऊन जातो. असू देत, पण रिपिटेशन म्हणजे पुन्हा पुनरावर्तनम. इतके पुन्हा पुनरावर्तन करायला पाहिजे, रिपिटेशन करायला पाहिजे. भगवंताच्या नामाचे पुन्हा पुनरावर्तन करणे म्हणजे हे वृत्ती स्थिर करण्याचे एकमेव आपल्याला साधण्यासारखे साधन आहे. आपल्या सारख्यांना प्रापंचिक लोकांना प्रपंचामध्ये राहून साधता येईल असे हे एकच साधन आहे, म्हणजे रिपिटेशन, पुन्हा पुनरावर्तनम. मी आता कित्येक या कार्यक्रमामध्ये मी सांगत आलेलो आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत तुम्हाला खरोखर त्या नामाचं दिव्यत्वाचा अनुभव, तेव्हा त्या नामाचं भव्यत्वाचा अनुभव, त्या नामाचा पराकोटीचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल, त्याला पहिल्यांदा आपण एवढेच करायला पाहिजे, आपल्या जिभेला वळण देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या जिभेला सवय लावून घ्यायचं. मी अगदी कळकळीने सांगतो आणि अगदी प्रेमाने अंतःकरणाने सांगतो, तुम्ही त्याचं इतके म्हणजे व्रतच, मी या आजपासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझे जिभेला वळण देणे हे एकच कामासाठी मी या प्रपंचामध्ये राहिलेलो आहे. मला माझ्या जिभेला वळण द्यायचं आहे, सवय करून घ्यायचं आहे. इतकी सवय करून घ्यायची आहे, तो जीभ प्रपंचाचे शब्द सुद्धा तिला बोलता येणार नाही, इतके मी त्या माझ्या जिभेला वळण लावून घ्यायचं आहे. एवढे आपण करण्याचे प्रयत्न केले, पुढचे सगळे जे काय आहे त्या वळणेतून मग आपल्या नाम अखंड चालणे, ते एक एक वाणीमध्ये उतरणे. मी आता सांगितलं, मनाने नामाचे हात धरून आपल्या वाणीच्या पायऱ्या उतरून परावाणीमध्ये भगवंताचे साक्षात्कार करून घेणे म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण म्हणजे काय आहे, आपण आपल्या मनाने, मन खुद्द स्वतः मन वाणीच्या पायऱ्यामधून उतरू शकत नाही, वाणीमध्ये आत जाऊ शकत नाही मन स्वतंत्रपणे, म्हणून नाम जाऊ शकतं. म्हणून आम्ही काय करायचं, नामाचा हात धरून वाण्यांच्या वैखरी मध्यमा पश्यंती परा या वाण्यांच्या
पायऱ्या उतरून उतरून आम्ही परावाणीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. हे पहिल्यांदा आपण वृत्तीतूनच सुरू करायचं आहे. मनोवृत्ती बदलायची आपली, आपल्या वासना बदलायला पाहिजे. वासना बदलण्यासाठी म्हणजे आपली सवय बदलायला पाहिजे, आवड बदलायला पाहिजे आणि नंतर त्या वासना आपोआपच नंतर हळूहळू बदलत जातील. एकदम वासनाच बदलू म्हटले तर ते होत नाही. जसे एखादे झाड कापायचं असेल, पहिल्यांदा आम्ही छोटे छोटे फांद्या कापतो, मग नंतर मोठे मोठे फांद्या कापतो, मग नंतर त्यांचे ते हे खालचे हे कापतो, मग ते मोठा झाडा असे हे जसे आहे तसे आपल्या वासनेच्या नंतर त्या झाडाचे जड कापून म्हणजे उकळून टाकतो. हे जसे आहे तसे आपल्याला पहिल्यांदा आपल्या छोट्या छोट्या इच्छा सोडून द्यायचं, महत्वाकांक्षा सोडून द्यायचं आणि हळू लौकिक महत्वाकांक्षा हेच दुःखाला कारण आहे असे महाराज म्हणाले. उगीच आम्ही काहीतरी महत्वाकांक्षा करत बसतो. आणि वैराग्य म्हणजे काय आहे? जे आपल्या साधनेला पूरक आहे ते स्वीकार करणे याचे नाम विवेक आहे, आणि जे बाधक आहे त्याला उपेक्षा करणे किंवा त्याला सोडणे हे वैराग्य आहे. पण याच्या आधी आपल्याला काय व्हायला पाहिजे? मी आता सांगितलं, ध्येय ठरला पाहिजे. काय ध्येय ठरला पाहिजे? माझ्या आयुष्यात मला नामाचाच अनुभव घ्यायचा आहे, मला नामस्मरणामध्येच काहीतरी साधायचं आहे. माझं ध्येय ठरलं. आता एकदा ध्येय ठरल्याशिवाय साधनेमध्ये प्रगती होणार नाही. कसे ते आपण म्हणजे ते ध्येय एकदा ध्येय ठरल्यानंतर महाराज म्हणाले की ते ध्येयच तुम्हाला तुमचे मन जे इकडे तिकडे भटकत असतं त्या मनाला खेचून आणणे, म्हणजे ध्येयच आपल्या मनाला खेचून आणेल म्हणाले. हे कसे काय? त्याला त्यांनी एक उदाहरण सांगितले, मी पण सांगतो. ते काय आहे की एखादा मुलगा PhD करायचा असे ठरवला आणि खूप अभ्यास करू लागला, तर एक दिवस त्याच्या TV मध्ये चांगले एक सिनेमा किंवा नाटक लागलेला होता. तो चटदिशी जाऊन बसला, त्याला आवडणारे सिनेमा किंवा त्याला आवडलं ते बसला बघायला. 5-10 मिनिट बघितल्यावर त्याला एकदम लक्षात आलं, अरे मला अभ्यास करायचंय, PhD करायचं आहे. म्हणून ते महाराज काय म्हणाले की बाबा काय म्हणते, तुमचे ते ध्येयच तुम्हाला तिकडून उठून आणून अभ्यास करायला लावलं. हे जसे आहे तसे आपले ध्येय ठरला पाहिजे. माझ्या आयुष्यात मला मुख्यतः काय करायचं आहे? मला भगवंताचा नामाचा अनुभव पाहिजे आहे, पराकोटीचा अनुभव, साधू संतांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मला पाहिजे. असं जर आम्ही आमचं ध्येय ठरवलं, त्या ध्येयाला अनुकूल होईल तसे आपण त्याला स्वीकार करणे हे विवेक आहे, आणि त्या ध्येयाला प्रतिकूल होईल ते सोडून देणे हे वैराग्य आहे. ते बाजूला टाकणे, बाजूला सारणे हे वैराग्य आहे. असे विवेक आणि वैराग्याच्या बरोबर नामाचे अखंड सवय करून घेणे, नाम घेण्याचा प्रयत्न करणे याचे नाव साधन आहे. ही आपल्या मनोवृत्तीचं स्थिर करण्याची प्रक्रिया आहे. त्यांचाच पुढचा प्रश्न आहे, नामावरची श्रद्धा अत्यंत दृढ होण्यासाठी काय करावे? अगदी थोडक्यात सांगतो, सत्संग करावं लागणार आहे. नामावरती सद्गुरूविषयी, नामाविषयी आणि परमार्थाविषयी, अध्यात्माविषयी, भगवंताविषयी, आपल्या साधनेविषयी श्रद्धा दृढ होण्यासाठी एक सत्संगाशिवाय दुसरा काही उपाय नाही. पण सत्संग म्हणजे काय आहे? एकदा म्हणजे तात्यासाहेबांना महाराजांनी म्हणजे बाबांनी विचारले, नाही तात्यासाहेबांनी म्हणजे विचारले महाराजांना की महाराज, बाबा महाराजांना विचारले तर काय म्हणाले की तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये सत्संगाविषयी एवढे सांगितलेले आहे, पण ते सत्संग करायला कुठे गेले होते? कुठेही गेलेले नव्हते देहू सोडून. मग सत्संग म्हणजे काय? तेव्हा महाराज म्हणाले सत्संगाचे 3 प्रकार आहे म्हणाले. पहिला सत्संग म्हणजे महाराजांचे शब्द सांगतो, संतांच्या सहवासात पडून राहिल्याने मोक्ष लाभ होतो. म्हणजे पहिला सत्संग सत्पुरुषांच्या सहवासात राहणे. म्हणजे तेव्हा आपले भाऊसाहेबांचे हे सांगतो, 9 वर्ष त्या गोंदावलेमध्ये राहिले. नंतर तेव्हा सुद्धा अगदी शेवटी त्या गुरुवारच्या दिवशी अर्थात त्या यांच्या घरी जेवायला गेलेले असताना, भाऊसाहेब आणि महाराज त्यांच्या घरी जेवायला गेलेले असताना महाराज म्हणाले, भाऊसाहेब आम्हाला शेवटी म्हणजे आमच्या म्हणजे सामान्य माणसांनाच आपल्याला हे करायचं आहे, पण माझ्या पश्चात तुम्ही 12 वर्ष इथे राहा म्हणाले. तेव्हा भाऊसाहेब हो म्हटले.
अर्थात म्हणजे अशी आमची तयारी नाहीये. आम्ही कुठल्या तरी सत्पुरुषांच्या पाशी जाऊन आणि काय मुलं काय त्यांचे अजूनही शिक्षण नाही, लग्न नाही, अशा परिस्थितीमध्ये आज मी त्यांचा एक प्रसंग वाचलं आणि त्यांच्या बायकोला काय खूप म्हणजे हे आजारपणामुळे खूप त्रास होत होता आणि सारखे म्हणजे दमा येत होता, तेव्हा म्हणजे जोरजोराने दमत होत्या. तेव्हा महाराजांना जाऊन त्यांची मुलगी जाऊन सांगितल्यावर महाराज आले आणि त्या बाई जवळ बसले. तेव्हा भाऊसाहेबांना ते काय म्हणाले, भाऊसाहेब परिस्थिती कठीण आहे म्हणाले, मी काय करू म्हणाले. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, महाराज तिचे कल्याण जे काय केल्याने तिचे कल्याण होईल तसे करा म्हणाले. तुम्ही ठेवा किंवा काहीतरी घेऊन जावा, तुम्ही ठेवा किंवा घेऊन जावा. काय केल्याने तिचे कल्याण, आजच मी वाचलं सकाळी, काय केल्याने तिचे कल्याण होईल ते तुम्ही करा म्हणाल. काय काय कल्पना करा तुम्ही. आणि नंतर 30 वर्ष राहिल्या बाई. आता भाऊसाहेबांची बायको पुढे 30 वर्ष राहिल्या. पण मी काय म्हणतो, काय भूमिका असेल त्यांची. संतांच्या घरी पडून राहणे काय सोपी गोष्ट आहे, पण आपल्याला नाही होत. असू दे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जमेल तेव्हा तेवढेच आपण संतांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. गोंदावलेमध्ये, हेब्बळीमध्ये, महाराजांच्या सान्निध्यात जेवढे होईल तेवढे आपण राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरे सत्संग म्हणजे संतांचे ग्रंथ वाचन करायला. ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, दासबोध आहे. आणि ते सुद्धा यातून मला काहीतरी साधनेची प्रेरणा व्हावी, यातून मला काहीतरी साधन निर्माण व्हावं, माझ्या अंतःकरणामध्ये काय परिवर्तन व्हावं, माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावं, या भावनेने मला काहीतरी मार्गदर्शन मिळावं, या भावनेने आपण दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, किंवा काहीतरी अध्यात्म म्हणजे हे आहे, एकनाथी भागवत आहे, अशा ग्रंथांचे मनापासून त्याचं वाचन करणे, मनन करणे, अभ्यास करणे आणि त्यातले थोडेफार काहीतरी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणे, हा सत्संग एक प्रकार. हे दोन्ही जर होत नसेल, मनापासून अत्यंत प्रेमाने, अत्यंत महत्व बुद्धीने, अत्यंत भक्तिभावनेने आपण भगवंताचे नामस्मरण करायला पाहिजे. या 3 प्रकारचे जे सत्संग आहेत, या 3 प्रकारच्या सत्संगामध्ये काहीतरी केल्याने सुद्धा, काहीतरी आपल्याला जे जमण्यासारखे ते केल्याने नामावरची श्रद्धा वाढेल आणि भगवंताविषयी श्रद्धा वाढेल, परमार्थाविषयी श्रद्धा वाढेल आणि सद्गुरूविषयी श्रद्धा वाढेल. त्याशिवाय आपण म्हणजे कसे ते श्रद्धा वाढणे अत्यंत कठीण आहे. जर आपल्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा जर मूलभूत श्रद्धाच असेल तर काही वाचन करायला नको, कुठे जायला नको, अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. याने सुद्धा आपल्याला काय होईल की श्रद्धा आणखीन वाढत जाईल आणि नामाचं प्रेम पण वाढत जाईल आणि आपले साधन पण होईल. पुढे वर्षा कुलकर्णी यांचा प्रश्न आहे, गोंदवलेकर महाराजांनी कोणाला दत्तात्रयांची दीक्षा दिली होती का? पण त्यांचे जे काय म्हणजे हे आहे चरित्र, लिहिलेले चरित्र आहे, त्याच्यामध्ये कुठे असे मला आढळून आलेले नाहीये. पण महाराजांचे चरित्र जेवढे सध्या उपलब्ध आहेत, बाबांचे म्हणा, आणखीन कोणाचे सद्गुरू लीलामृत म्हणा, आणखीन कोणाचे आहे, ते सगळे जे काय उपलब्ध आहे तेवढेच काय महाराजांचे चरित्र नव्हे. महाराजांचे चरित्र म्हणजे याच्याशिवाय खूप अफाट आहे आणि ते सगळे या लेखकांना सगळे जे काय विषय मिळालेले नसेल. आणि महाराज म्हणजे खूप आपल्या भारतामध्ये 2-3 वेळ म्हणजे असे तो हिमाचल ते हिंडलेले आहेत. त्यावेळी कुठे तरी काय तरी कोणाला काय दिले, कुठे कोणाला कुठल्या उपदेश दिले, अनुग्रह दिले, हे आम्ही कसे काय सांगू शकणार. आम्ही फक्त जे काय सध्या उपलब्ध आहे त्यांचे जीवनातल्या प्रसंग तेवढेच आम्ही वाचून सांगणार, एवढेच. पण एकदा ते गोंदावलेमध्ये असताना एक कोणीतरी आले आणि ते महाराज म्हणाले दत्त मंदिरात, आणि ते 7 दिवस तिथे राहिले आणि परत जाताना तिथे महाराज बसले होते कट्ट्यावर गिरनार पर्वताकडे, असे म्हणाले. एवढेच म्हणजे असे हे आहे. आणि दत्ताचं निरोप मला कागवाडकर यांनी, अर्थात
ते जेव्हा त्यांना थोडेसे हे झालेलं होतं, मानसिक हे झालेलं होतं, तेव्हा गणूबुवांनी त्यांना अयोध्याला घेऊन गेले. तेव्हा म्हटले की मला दत्ताचा निरोप मिळालेला आहे असे महाराज म्हणाले. त्या दोघांमध्ये अत्यंत आत्मीयता, प्रेम आणि अत्यंत गाढ हे होतं. पण एवढे खरे आहे की त्यांनी प्रत्यक्ष दत्ताचं अनुग्रह दिलेलं चरित्रामध्ये तुम्हाला कुठेतरी वाचण्यात आले असले तरी आम्हाला सांगायला हरकत नाही, पण मला कुठे असे वाचण्यात आलेलं असे किंवा स्मरण नाही असेही समजू. आणि ते इकडे तिकडे हिंडत असताना हजारो लोक त्यांना भेटले. कोणाला काय दिले, कोणाला काय दिले हे आपल्याला कळणे कठीण आहे. एकदा महाराज धारवाडला आलेले असताना, अर्थात ते टांग्यामध्ये चाललेले होते. त्यांच्या मागून आपला द.रा. बेंद्रे, डी.आर. बेंद्रे म्हणून जे होते फार मोठे कवी इथे धारवाडला होऊन गेले. ते म्हणजे त्यांना म्हणजे हे ज्ञानपीठ प्रशस्ती मिळालेली आणि ते म्हणजे पद्मभूषण असे वगैरे मिळालेले फार मोठे. ते अगदी 2-3 वर्ष 4 वर्षाचे होते. त्यांची आई महाराजांच्या टांग्याच्या मागे मागे पळत चालल्या होत्या. मग महाराजांनी टांगा थांबवली. काय पाहिजे म्हणाले, मला तुमच्याकडून अनुग्रह पाहिजे. तिथेच महाराज खाली उतरले एका झाडाखाली आणि तिथेच त्या बाईला त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि त्यावेळी हे अगदी लहान होते, यांना मिळालं नाही. नंतर यांना म्हणजे ब्रह्मानंद महाराजांच्याकडून मिळाले असे मी ऐकतो आहोत. याचा अर्थ असा आहे की ते कोणाकोणाला कुठे कुठे त्यांनी आमच्यासाठी आमच्यासारखे तिथे काही रिसीट करून वगैरे पावती करून वगैरे अनुग्रह देण्याची काय त्यावेळी पद्धत नव्हती आणि ते काय उल्लेख झालेला नाहीये. प्रश्न आहे, सौ उज्ज्वला एवळे, धुळे. नित्याच्या प्रपंचामध्ये प्रयत्न आणि प्रारब्ध यांचा समन्वय कसा साधायचा? काय आहे, जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये हे दोन्ही आहे. प्रारब्ध पण आहे आणि प्रयत्न पण आहे. महाराजांना सुद्धा एकाने असा प्रश्न विचारला, महाराज आपण सांगता त्याप्रमाणे हे सगळे प्रारब्धाच हे असेल, भोग असेल किंवा प्रारब्धाने सगळे प्राप्त होत असेल, मग प्रयत्नाला काही वावच नाही का? मी आधी पहिल्यांदा काय म्हणतो की आधी प्रारब्ध हे याचं स्वरूप काय आहे आधी सांगतो. म्हणजे महाराजांच्या या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा सांग. ते प्रारब्ध आणि प्रयत्न हे दोन्ही मध्ये सगळ्या गोष्टी प्रारब्धाने असे झाले, प्रारब्धाने तसे झाले. प्रारब्धम म्हणजे सुरू झालेले जन्मापासून, म्हणजे ते मूल म्हणजे पोटामध्ये गर्भामध्ये जेव्हा त्या मुलाचे म्हणजे हे जन्म झाले म्हणजे निर्माण झाले, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंतची जी म्हणजे जीवनातली जी क्रिया आहे किंवा जीवनातलं जे काय म्हणजे हे आहे म्हणजे त्याचे हालचाल आहे किंवा जीवनात येणारे जे प्रसंग आहे त्या सगळ्यांना आम्ही प्रारब्ध म्हणतो. प्रारब्धाने सगळे हे प्राप्त होणारे असतील, मग प्रारब्धाने काय काय प्राप्त होणार आहे हे आधी आपण हे करून घेऊ. म्हणजे आजच मी वाचलेलं आहे महाराजांनी सांगितलेले त्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये आज प्रवचन ट्रान्सलेशन करताना सांगितलेले आहे, प्रारब्धानुसार 5-6 गोष्टी आम्हाला मिळतात. पहिले म्हणजे शरीर, आईच्या पोटी म्हणजे आपल्याला म्हणजे शरीर प्राप्त होणे किंवा पुरुष होणे का स्त्री होणे किंवा कसे होणे, गोरे काळे किंवा जे काय असेल ते, लुले लंगडे पांगळे किंवा असे जे काय मुके वगैरे होणे. पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्धानुसार प्राप्त होणारे पहिली गोष्ट म्हणजे शरीर. ते म्हणजे हे आहे म्हणजे आपल्याला ते टाळता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील कोण याच्यावरून नातेवाईक ठरलेले, मामा कोण, काका कोण, भाऊ बहीण आणि पुढे जाऊन बायको कोण, नवरा कोण, त्यांची मुलं वगैरे कोण, हे प्रारब्धाने ठरलेले आहे. म्हणजे मागच्या जन्मांच्या अनेक जन्मांच्या संबंधावरून ह्या सगळ्या गोष्टी ठरले. कुठल्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येणे, कुठले आपले भाऊ होणे, बहीण होणे, हे सगळे ठरलेले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मृत्यू ठरलेली आहे. बाबाने त्याला 5-6 उदाहरण सांगितलेले, कुठे व्हायचं, कसे व्हायचं. किती चमत्कारिक मृत्यू होत असताना आम्ही बघतो आहोत. आणि कुठे व्हायचं, कसे व्हायचं हे ठरलेले आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आयुष्य ठरलेले आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य ठरलेले आहे. आयुष्य कॅलेंडरच्या डेट प्रमाणे ठरलेले नाहीये, श्वासोच्छ्वासाच्या संख्यावरून ठरलेले आहे. कोणी सगळे आम्ही नॉर्मली 1 तासामध्ये
900 श्वासोच्छ्वास घेऊ शकतो. त्याप्रमाणे एका दिवसात 24 तासामध्ये 21,600 होतात. म्हणून 21,600 जप करायला पाहिजे असे म्हणतात. 100 वर्षामध्ये 90 कोटी श्वासोच्छ्वास होतात. त्याप्रमाणे आम्ही या शरीरामध्ये राहून किती श्वासोच्छ्वास घ्यायचं हे ठरलेले आहे. त्यामुळे आयुष्य ठरलेले आहे. आणि चौथी गोष्ट, पाचवी गोष्ट म्हणजे या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. आता मला हार्टचं ऑपरेशन झाले, बीपी आहे, शुगर आहे आणि गुडघे दुखतात, मान दुखतं, आणखीन काय काहीतरी त्रास आहे. हे सगळे या शरीराचे भोग किंवा प्रारब्ध, या शरीरालाच ते भोगावंच लागणार आहे. म्हणून परवा काय झालं की कोरोनामुळे कोणाकोणाचे ते मृत्यू झाले की मरण झाले की आम्हाला फोन करून सांगतात असे व्हायला नको, तर असे झाले, काय करायचं. शरीराचं प्रारब्ध आहे, ते काहीही टाळता येत नाही. आजच आम्ही लिहिलेले आहे, मरण जिथे असेल तिथे आमचे पायच आम्हाला तिकडे खेचून नेतात, असे मराठीमध्ये पण एक म्हण आहे. म्हण काय आहे त्यांनी लिहिलेलं नाही, तिथे सांगितलेलं नाही. कार्लीमध्ये असे म्हण आहे की जिथे मरण असतं तिथे जिथे आपले डोकं पडायचं असतं तिथे पाय घेऊन जातात, असे आपल्या कार्लीमध्ये आहे. तसे म्हणजे मरण कुठे व्हायचं, कसे व्हायचं आणि त्यावेळी कोण डॉक्टर बाजूला असायला पाहिजे, कोणाच्या म्हणजे प्रेमाने, कुठल्या डॉक्टरच्या प्रेमामुळे आपण तिथे मरण पावणे, हे सगळे ठरलेले आहेत गोष्टी. मरण ठरलेले, आयुष्य ठरलेले, शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. आणखीन एक शेवटची गोष्ट म्हणजे मेंदू ठरलेले आहे. आईच्या पोटात असतानाच कोणाचे मेंदू किती व्याटेचे व्हायचं ठरलेलं आहे. मुलगा गणित मध्ये डल आहे म्हणून 10 ट्युशन लावले तरी तो काय आइन्स्टाईन न्यूटन होत नाही किंवा काहीतरी असे कोणी असे होत नाही. मग काय करायला पाहिजे, असे कोणाकोणाला काहीतरी म्हणजे मुलगेच मुलगे असतात, कोणाकोणाला मुलीच मुली असतात, कोणाकोणाला कोणी नसतात, कोणाकोणाला फक्त म्हणजे काहीच एकही मूल बाळ काहीच नसतात. हे सगळे प्रारब्धाने ठरलेले आहे. म्हणजे प्रारब्धाच्या चौकटीमध्ये आपल्याला जीवन जगायचे, या सगळ्या गोष्टी स्वीकार करावंच लागणार. असे असताना मग प्रयत्नाला काही वाव नाही का? वाव आहे. काय आहे? महाराजांचे उदाहरण सांगतो. 2-3 उदाहरण आहेत. एक वेळेवरच्या प्रमाणे सांगतो. महाराज म्हणाले 4 लोक पत्ते खेळत बसलेले आहेत. चारही काहीतरी असा करतो आणि सगळ्यांच्या समोर टाकतोय. किती टाकतात माहिती नाही, 8-8, 10-10 टाकले असे समजा. ते सगळ्यांनी आपल्या समोर पडलेले पत्ते घेऊन खेळू लागतात. त्यात एक माणूस काय म्हटला, मला जर एक एकटा आला असता तर मी जिंकलो असतो, माझं काम झालं, माझे खेळ झाले. पण आलेला आहे का? नाही आलेलं आहे. मग काय उपयोग झाले? म्हणजे याचा अर्थ तेव्हा महाराज काय म्हणाले, आपल्या हातात कुठले पत्ते यायचं हे प्रारब्ध आहे. मग आलेल्या पत्तेने कुशलतेने खेळता येणे हे पुरुषार्थ आहे. आणि 10 वेळ हारलो तरी उठून न जाणे हे कर्मयोग आहे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे, आपले घर म्हणा, आपली श्रीमंती, आपले मूल बाळ, आपले जे काय परिवार आहे किंवा आपली जी काय परिस्थिती आहे, ते सगळे प्रारब्धाने आलेले असताना समजा आपल्या इथे बेंगळूर हुबळीहून कोणीतरी हुबळीहून सकाळी 6ला ट्रेन आहे किंवा मुंबईला चालले, ते घरी त्यांनी काय केलं, सकाळी 6ला ट्रेन झाली, ते तर बायकोला म्हटले की काहीतरी मला डबा बांधून दे. तेव्हा ती बाईने काय केले की एक म्हणजे भाकरी आणि पिठलं करून दिली, 2 भाकरी आणि पिठलं भरून त्या डबामध्ये घालून दिली. आणि 12 वाजता सगळे आपले डबा उघडून खाऊ लागले. आणि हा सुद्धा आपला डबा उघडला, जाडेचे असे 2 भाकरी आणि असे तिखट, असे खूप तिखट असलेली पिठलं होतं. तो खाऊ लागला. समोरचा माणूस तेव्हा आपल्या डब्यामध्ये श्रीखंड पुरी आणलेला आहे. आता तुम्ही तुमच्या डब्यातले खाणार का त्याच्या डब्यातले बघत बसणार? हे जसे आहे, आपल्या डब्यात जो आहे ते आपलं प्रारब्ध आहे, त्याच्या डब्यात जे आहे ते त्याचे प्रारब्ध आहे. आमच्या प्रारब्धाला अनुसार प्राप्त झालेले आम्ही आमचे पिठलं भाकरी कसे खाता यायला पाहिजे, तो काय श्रीखंड पुरी खाईल असे आपण ऐटीने म्हणजे असे खायला पाहिजे की मी अगदी मस्त आहे, अगदी आनंदात आहे असे समजून आपण ते खाणे. मग महाराज काय म्हणाले, परिस्थिती आपल्या हातात नाहीये. तुम्ही नाशिकमध्ये असणे, आम्ही हेब्बळीमध्ये असणे, आणखीन कोणी मुंबईमध्ये असणे, हे सगळे आपापल्या प्रारब्धानुसार आपण आहोत. पण या सगळ्या प्रारब्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज काय म्हणाले, पुरुषार्थ काय आहे? अखंड समाधान टिकवणे हे पुरुषार्थ आहे. आपल्याला काय साधायचं आहे? आपल्याला आयुष्यामध्ये
गरिबी असो, श्रीमंती असो, काही असो, पण आपल्याला काय साधायचं आहे की आपल्याला समाधान, अखंड समाधान साधायचं आहे. हे पुरुषार्थ आहे. आपल्या मनामध्ये अखंड नामस्मरण करायचं आहे. हे आपल्याला पुरुषार्थ आहे. आपल्या प्रपंचामध्ये प्रपंचाची घडी न बदलता प्रपंचामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समाधानाने ठेविले अनंते तैसेची राहावे, प्रारब्धाला अनुसरून तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आपल्या अंतःकरणामध्ये समाधान टिकवणे पैसे पुरुषार्थ नाहीये किंवा देह पुरुषार्थ नाहीये, बायको मुला पुरुषार्थ नाहीये, घरदार पुरुषार्थ नाहीये, नोकरी पुरुषार्थ नाहीये, आणखी मूल बाळ पुरुषार्थ नाहीये. आणि पुरुषार्थ काय आहे? ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती समाधानाने स्वीकार करून तू असे ठेवलास ना आनंद आहे, तू आज असे ठेवलास ना आनंद आहे, असे समजून आपण आनंदात राहणे किंवा समाधानात राहणे हे परमपुरुषार्थाचे लक्षण. पुढचा प्रश्न आहे तन्मय जोशी. त्यांचा पहिला प्रश्न आहे, साधनेतील सातत्य कसे राखावे? त्याला 3 गोष्टींची गरज आहे. सातत्याला आम्ही प्रपंच किती सातत्याने करत चाललेलो आहोत. 10 वेळ हारलो तरी सोडत नाहीये. प्रपंचामध्ये आपल्याला इतके कष्ट होतात, किती अडचणी येतात, कष्ट होतात, किती अपयश येतात, तरी आम्ही ते इतके चिकटलेलो आहोत. ते काय आम्ही सोडत नाही. आजपर्यंत जे सुख आपल्याला समाधान प्राप्त झालेलं नाही, सुख प्राप्त झालेलं नाही, ते उद्या मिळेल, परवा मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, 5 वर्षाने मिळेल, या कल्पनेने, या भावनेने आम्ही किती त्रास झाले तरी आम्ही प्रपंच सोडत नाही. तेवढेच याचे महाराज म्हणाले, म्हणजे प्रपंचासाठी आम्ही जेवढे कष्ट करतो, जेवढे परिश्रम करतो, जेवढे चिकाटीने आम्ही प्रपंच करीत आहोत, जेवढे अगदी निष्ठेने, निष्ठा म्हणजे आज न उद्या मला सुख होईल, या वर्षी किंवा पुढच्या वर्षी सुख होईल, या सगळ्यातून न मिळणारे सुख तसे केल्याने मिळेल किंवा असे केल्याने मिळेल, अशा या भावनेने, या निष्ठेने आणि जितक्या तळमळीने आम्ही प्रपंच करतो, त्याच्या दशांशाने, 1/10 निष्ठेने, 1/10 तळमळीने आणि 1/10 चिकाटीने आम्ही जर नामस्मरण किंवा आपली उपासना, आपले साधन करण्याचे जर प्रयत्न केलं तर निश्चितच आपले साधन, आपला प्रपंच किंवा आपली उपासना, आपले नामस्मरण, आपले साधन निश्चितपणे सातत्याने चालू शकेल. त्याला 3 गोष्टीची गरज आहे. अत्यंत निष्ठा पाहिजे. काय निष्ठा पाहिजे? या नामस्मरणानेच मला खऱ्या अर्थाने मला समाधान मिळणार आहे, या नामस्मरणानेच मी खऱ्या अर्थाने सुखी होईल, या नामस्मरणानेच माझे कल्याण होईल. माझे एवढेच नव्हे, माझ्या प्रपंचाचे कल्याण, यानेच माझा प्रपंच सुखी होईल, यानेच माझा प्रपंचामध्ये मला समाधान मिळेल. ही निष्ठा पाहिजे. ज्या महाराजांनी मला सांगितलेले, जे सद्गुरू मला हे नाम दिलेले आहे, त्यांच्याविषयी अनन्य निष्ठा पाहिजे. त्यांच्याविषयी असलेल्या निष्ठेने आम्ही असे करायला पाहिजे. त्यांनी सांगितले म्हणून आम्ही करतो, त्यांना आवडतं म्हणून आम्ही करतो, त्यांची आज्ञा म्हणून आम्ही करतो. या निष्ठेने आपण नामस्मरण करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तळमळ पाहिजे. मला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आज मी माझे साधन, उपासना, नामस्मरण जे काय करायचं ते करणारच. ते नाही होऊ शकले किंवा आपल्याला तसे होणार, आज मला होणार नाही असं वाटू लागलं तर आम्हाला इतकी तळमळ वाटायला पाहिजे की म्हणजे मी आज खरोखर मला जेवण म्हणजे गोड वाटता कामा नाही, झोप येता कामा नाही, म्हणजे झोप येऊ नये, येत नाही मला माझे जेवण मला गोड वाटत, आज माझे जप झालेले नाही, आज माझे जप झालेले नाही, दिवसभर असेच वाटत असणे म्हणजे ही तळमळ आहे. मला ते पाहिजे, मला आज व्हायला पाहिजे असे तळमळ पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिकाटी. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्याला सोडणार नाही. कोणी काही बोलले, कोणी काही सांगितले, 1000 लोक 1000 प्रकारे सांगितले तरी मी माझे सद्गुरूंनी सांगितलेले, दिलेले नाम मी सोडणार नाही आणि उपासना मी सोडणार नाही.
माझे जे काय नित्योपासना आहे, माझे जे काही साधन आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, ही धारणा जशी जशी घट्ट होत जाईल, ह्या भावना आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होत जातील, तसे तसे आपले साधन सातत्याने चालू लागेल. मी सांगितलं ना, 7 वर्षापूर्वी म्हणजे 2013 मध्ये मी उपासना सुरू केली. त्या दिवसापासून फक्त 7 वर्षामध्ये 6-7 वर्षामध्ये एक म्हणजे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये असताना 21 दिवस माझी उपासना म्हणजे मारुतीला महाराजांना जवळ ठेवून घेऊन मी जी काय उपासना करत होतो, ती उपासना फक्त त्या 21 दिवसामध्ये एवढेच नाही होऊ शकले. मग त्याच्या शिवाय एक वेळेची उपासना सुद्धा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे केलेलं नाही. आम्ही हिमालयाच्या यात्रेला गेलो होतो. यमुनोत्रीहून अर्थात घोड्यावरून जाताना पडलो, हातातले स्नायू तुटले आणि येताना पाऊस पडला, खूप थंडी लागली, पाऊस पडला आणि खूप म्हणजे अंगामध्ये हे झाले आणि हात सारखे दुखत होता. तरी खाली आल्यावर आम्हाला खोली नव्हती म्हणून 2 तासाकरिता 5-6 हजार रुपये देऊन खोली घेतली आणि त्या खोलीमध्ये 2-2, 3-3 रजाई पांघरून त्या दिवशीची उपासना केली आणि हात उचलता येत नव्हतं म्हणून आपल्या वनजा आम्हाला खायला बनली. म्हणजे मी आता म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला अशी आपली निष्ठा पाहिजे. आजच्या 24 तासामध्ये माझे जेवण नाही मिळाले तरी चालेल, मला झोप नाही मिळाली तरी चालेल, माझी उपासना व्हायला पाहिजे, माझे नामस्मरण व्हायला पाहिजे. याशिवाय मला माझ्या या 24 तासाच्या दिवसाला काही अर्थ नाही, असं जर वाटलं की आपले साधन अगदी सातत्याने चालू शकेल. गोंदावलेमध्ये कधी आम्ही गोंदावले येत होतो, तेव्हा रात्री 9-9:30 वाजलेले असताना गोंदावले गेल्यानंतर घाई म्हणजे तिथे गर्दी होईल म्हणून मी गाडी मध्येच थांबवून गाडीमध्ये बसून बाकीच्यांना सगळ्यांना बाहेर उतरून 9:30 वाजता 5-10 किलोमीटर असताना त्या गाडीमध्ये बसून उपासना करून मी गोंदावलीला आलो. म्हणजे आपण आपल्याला त्याचे असे व्रत धारण करायला पाहिजे की त्याच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीही अर्थ नाही, असे जर वाटून आम्ही नामस्मरण उपासना वगैरे चालू ठेवले तर निश्चितच सातत्याने चालेल. पुढे त्यांचाच पुढचा प्रश्न आहे, परमपूज्य बाबा बेलसरे आणि परमपूज्य तात्यासाहेब केतकर यांच्याकडून आजच्या परिस्थितीत साधकाने काय शिकावे जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ यांचा मेळ राखला जाईल? पहिली गोष्ट म्हणजे बाबांच्या जीवनातून म्हणजे त्यांच्या संबंध जीवनातून आपण 2 गोष्टी शिकायच्या आहेत. एक गोष्टी म्हणजे तत्परता आणि त्यांनी आपल्या साधनेला किती महत्व दिले. तत्परता म्हणजे काय आणि त्यामुळे त्यासाठी ते कोणाचे घरी जात नसत, कोणाशी जास्त संपर्क नाही करत असत. त्यांना मुंबईमध्ये एकानी ते भाजी आणायला गेलेले असताना 10 वेळ ते घेऊन जावं नाही म्हणाले. तुमच्या घरी मी आज आलो की मग मला 10 माणसांचे घरी जावं लागतं, त्यामुळे तू कृपया मला असे हे आग्रह करू नको. मी माझ्या साधनेसाठी किंवा माझ्या वाचनासाठी किंवा माझे जे काही सद्गुरूंचे कार्य आहे त्यासाठी मला इकडे तिकडे वेळ घालवणे मला म्हणजे बरोबर वाटत नाहीये, मी येऊ शकत नाही, असे त्यांनी आपल्या जीवनातल्या एक क्षणाला किती सांभाळून त्यांनी साधन केले. म्हणजे याचा अर्थ ते आपल्या साधनेविषयी, आपल्या चिंतनेविषयी, आपल्या म्हणजे जीवनाबद्दल किती त्यांनी तत्परतेने त्याचे सगळीकडे लक्ष दिले. एक म्हणजे तत्परता त्यांच्या जीवनामधून आपण शिकायचं आहे. दुसरी म्हणजे काय आहे, चिकाटी. ते कुठलेही आपल्या त्यांच्या आनंद साधना जर वाचले तर आपल्याला आश्चर्य वाटतं. एखाद्या साधनेसाठी ते किती म्हणजे त्या साधनेबद्दल त्याच्या साधनेच्या मागे लागलेले असायचं, किती चिकाटी ते साधन करीत असत. त्यांनी आपला प्रपंच पूर्ण सांभाळून आपल्या प्रपंचामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न आणू देता त्यांनी आपल्या प्रपंचाला जेवढे महत्व द्यायचे तेवढेच देऊन, परिस्थितीला जेवढे महत्व द्यायचे तेवढेच देऊन, आपल्या परमार्थाला त्यांनी परमोच्च मौल्य देऊन त्यांनी आयुष्यभर जे हे केले
त्याच्यामध्ये त्यांची तत्परता आणि त्यांची म्हणजे चिकाटी, या दोन गोष्टीविषयी आपल्याला खरोखर त्यांचे फार वैशिष्ट्य वाटतं. आणि तात्यासाहेबांच्या विषयी सांगायचं म्हणजे तर त्यांची निष्ठा, सद्गुरूविषयी असलेली त्यांची निष्ठा आम्ही कल्पना करूच शकत नाही, त्यांची इतकी निष्ठा होती. आणि अर्थात म्हणजे त्यांनी त्यांच्या समग्र जीवनाला एक निष्ठेचं स्वरूप दिलेला होता, असं मला त्यांच्या जीवनातून वाटतं. त्यामुळे ते दोघेही प्रपंचामध्ये राहून त्यांनी आपल्या निष्ठेने आणि आपल्या तत्परतेने आणि चिकाटीने आपले जीवनाचे रंग वेगवेगळे असले तरी त्या दोन्ही आपल्या जीवनाचे त्या रंगाला दिव्यत्व देऊन आपल्या पुढे ते आदर्श ठरले. त्यामुळे त्या दोन्ही व्यक्तित्वातून थोडे थोडे जरी आम्ही यांच्या व्यक्तित्वातून तत्परता आणि बाबांच्या व्यक्तित्वातून तत्परता आणि चिकाटी आणि तात्यासाहेबांच्या जीवनातून अखंड निष्ठा, सद्गुरूविषयी महाराजांच्या विषयी असलेली निष्ठा, म्हणजे एकदा ते बाबा आणखीन तात्यासाहेब दोघे जेवायला बसलेले असताना सहज बाबा विचारले, अर्थात तात्यासाहेब हे चैना युद्ध केव्हा संपेल? तेव्हा एकदम तात्यासाहेब म्हणाले, जेव्हा महाराजांची इच्छा होईल तेव्हा संपेल म्हणाले. अहो चैनाचं युद्ध कुठे आणि महाराजांचे ही काय? ते म्हणाले की या संबंध विश्वामध्ये जे काय घडामोडी होत आहे ते महाराजांच्या इच्छेनेच होत आहे. त्यामुळे इथे जे काही व्हायचं आहे आणि चाललेलं आहे, झालेलं आहे, होत आहे आणि पुढे व्हायचं आहे, ते सगळे महाराजांच्या इच्छेने चाललेलं आहे, त्यांच्या सत्तेने चाललेले आहे. त्यांच्या सत्तेनेच म्हणजे सूर्य वेळेवर उगवतो आणि चंद्र वेळेवर उगवतो, पाऊस पडतो, हे सगळे भीषास्माद्वातः पवते भीषोदेति सूर्यः भीषास्मादग्निश्चेंद्रश्च मृत्युर्धावती पंचमः म्हणण्याप्रमाणे या विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये महाराजांची सत्ता आहे. ही तात्यासाहेबांची निष्ठा होती. त्या निष्ठेनेच त्यांनी आपल्या व्यक्तित्वाला इतके उजळले केले आणि ते स्वतः अर्थात म्हणजे एक सत्पुरुषांच्या स्थानी शोभले असे आम्हाला वाटतं. त्यामुळे त्या दोघांच्या जीवनातून प्रपंच दोघांच्या जीवनामध्ये सारखेच वाहत असत, पण यांचे तत्परता आणि चिकाटी आणि यांची निष्ठा आणि बाबांची पण निष्ठा होती, तात्यासाहेबांची पण तत्परता होती, पण यांच्यामध्ये हे म्हणजे मुख्यत्वे होतं, यांच्यामध्ये हे मुख्यत्वे होतं. आणखीन एक प्रश्न विचार कर. हा, 2-3 मिनिटात. सौ रेवती जोशी यांचा प्रश्न आहे. दासबोधात श्री समर्थ असे म्हणतात, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. यातील प्रपंच सुखाचा करणे आणि परमार्थ वाढवणे म्हणजे नक्की काय करावे? ते दासबोधाच्या ओवीमध्ये वरती त्यांनी जे काय लिहिलेले आहे, प्रपंच सुखे करावा असे लिहिलेले, सुखाचा करावा असं लिहिलेलं नाहीये. प्रपंच कधी सुखाचा होत नाहीये. महाराज म्हणाले प्रपंच म्हणजे प्रपंच सुखाचा कधीच होत नाही. प्रपंच सुखाचा झाले म्हणजे असे मी कधी ऐकले नाही आणि मी वाचले नाही, म्हणजे बघितले नाही म्हणाले. अर्थात प्रपंच केला आणि सुखी झाला, ऐसा न देखिला न ऐकिला. प्रपंच सुखाचा कधी होणार नाहीये. सुखे करावा याचा अर्थ आपल्याला भगवंताच्या इच्छेने म्हणा किंवा प्रारब्धानुसार जी काय परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्या परिस्थितीमध्येच सुखाने आपण प्रपंच करायचं, याचा अर्थ आनंदाने आपण प्रपंच करायचं, समाधानाने आपण प्रपंच करायचं. आपल्या वाट्याला आलेले जे काय आहे, वाट्याला आलेला जो प्रपंच आहे, वाट्याला आलेली जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्या वाट्याप्रमाणे म्हणजे आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेला जो प्रपंच आहे त्या प्रपंचामध्ये सुख मानून आपण प्रपंच करावं. प्रपंचाने सुखी होऊ असं नव्हे, त्यातच आनंद मानावा, समाधान मानावा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आणि गाय गंमत आहे आपल्यामध्ये, म्हणजे कसे भाव हे आहे बघा. काय आहे, जी काय परिस्थिती प्राप्त झालेली आहे त्या परिस्थितीबद्दल आपल्याला तृप्ती असायला पाहिजे.
आणि जे काय आम्ही साधन करतो आहोत त्या साधनेविषयी आपल्याला तृप्ती असू नये. म्हणजे जी काय परिस्थिती प्रापंचिक दृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे प्रपंचामध्ये, त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानायला पाहिजे. भगवंताची इच्छा अशी आहे, ठीक आहे. आज मी एक उदाहरण वाचलं तिथे की नरसिंह मेहतांचं उदाहरण सांगितलं. त्यांनी नरसिंह मेहतांची साधू सत्पुरुषांची परिस्थिती किती बिकट असतं आमच्या दृष्टीने, आम्हाला आश्चर्य वाटतं. अशी परिस्थिती म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये आलेली असले तर आम्ही काय केलं. किती बघा, तुकाराम महाराजांची परिस्थिती बघा, एकनाथ महाराजांची परिस्थिती बघा, आणि असे पुष्कळसे. नरसिंह मेहता बद्दल आज सकाळी मी वाचलं की त्यांची बायको वारलेली आणि त्यांचा मुलगा वारलेला, सून घरी राहिलेली, आणि त्यांची म्हणजे जावई वारलेला, मुलगी घरी असायची. असे हे एक विधुर आणि त्या दोघी विधवा. तेव्हा लोक त्यांना म्हणायचे, कोणीतरी सत्पुरुष त्यांच्याकडे आले, काय हो अशी परिस्थिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ते म्हणाले, काय हरकत नाहीये, आम्ही तिघे आनंदात आहोत. आम्ही तिघे इथे म्हणजे 3 देवतासारखे आम्ही अगदी आनंदात आहोत म्हणाले. म्हणजे परिस्थिती इतके विचित्र असून सुद्धा त्या परिस्थितीमध्ये आनंदात समाधानाने राहणे म्हणजे याचा अर्थ प्रपंच सुखे करावा. अशी परिस्थिती जशी असेल तसे आनंदाने करावा, सुखानेच करावा. पण आज अर्थात म्हणजे चटणी भाकरी आहे, आपण आनंदाने खायचं, अगदी सुख मानून खायचं. आणि समजा उद्या श्रीखंड पुरी मिळाली तेही पण आपण आनंदाने सुख मानून खायचं. आणि प्रपंच सुखाचा करण्याचं धडपड करायचे नाही. प्रपंच कधी सुखाचा होणार नाही. महाराज म्हणाले, प्रपंच म्हणजे ओली मातीची भिंत असल्यासारखी. तुम्ही जेवढे त्याला म्हणजे धुवत जावा तेवढे राडच निघेल त्यातून काहीतरी ते भिंत स्वच्छ होईल हे कधी शक्य नाही. म्हणून प्रपंच सुखाचा कधी होणार नाही. प्रपंच हे अपूर्ण आहे, अशाश्वत आहे आणि परिवर्तनशील असल्यामुळे ते कधी सुखाचा होणार नाही. असे म्हणजे असे झाले की मी सुखी होऊ प्रपंचामध्ये, हे आपले भ्रम आहे, संभ्रम आहे असे म्हणतो. आणि सुखाने करावं, जसे मिळालेले आहे तसे आनंद मानून करा. जे काय असेल ताटामध्ये जे काय वाढलेले आहे त्यात आपण आनंद मानून खावा. आम्ही कोणी म्हणजे हे आले असते तर आमच्याकडून एवढीच झालेली आहे, असं आम्ही काय करू शकलो नाही आपल्यासाठी, आम्ही घाईघाईने एवढे केलेले आहे, आपण आनंद मानून हे घ्या असे जसे आम्ही म्हणतो. भगवंतानी जी परिस्थिती आम्हाला दिलेली आहे ते आनंद मानून घेणे, याचे नाव असे आहे की प्रपंच सुखे करावा, आनंदाने करावा आणि तृप्तीने करावा. जे परिस्थिती मिळाली ते तृप्तीने स्वीकार करावा. पण काही परमार्थ वाढवावा, फक्त तेवढेच नव्हे. आणि आपल्या प्रपंचामध्ये राहून काहीतरी आपल्या जीवनामध्ये रोज काहीतरी थोडंफार आपण नियमाने पारमार्थिक विचार करावा, उपासना करावी, नामस्मरण करावे असं आहे. परमार्थ अवघाची बुडवावा. प्रपंच सुखाचे असो दुःखाचे असो, पण परमार्थ मात्र अवघाची बुडवावा हे बरं नव्हे. म्हणजे काही करायचं नाही हे कधी चांगलं होणार नाही, हे कधी समाधानाची गोष्ट होणार नाहीये. काहीतरी थोडेफार आपले रोज नामस्मरण, पूजा, पाठ, पारायण, जप, तप थोडेफार काहीतरी देवाचे करत असलो तर प्रपंचामध्ये आणि जास्तीत जास्त इकडे लक्ष देऊ लागलो आणि तेव्हा प्रपंचामध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीकडे आपले लक्ष कमी देऊ लागलो, मग आपल्याला परिस्थिती जशी आहे तशी आपल्याला मान्य होईल आणि परमार्थाविषयी आणखीन दिवसेंदिवस आपली आवड जास्त वाढत गेली किंवा आपली म्हणजे आवड आपल्याला त्या परमार्थाविषयी आवड जर वाढत गेली, आवड वाटू लागली तर आपल्याला खूप समाधान वाटेल. त्यामुळे परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. यातील प्रपंच सुखाचा करणे हे आपल्याकडून कधी या विश्वामध्ये आजपर्यंत या विश्वाच्या इतिहासामध्ये कोणाचाही प्रपंच सुखाचा झाला असे आम्ही ऐकू शकत नाही, ऐकलेलो नाही आणि वाचलेलो नाही. अशी परिस्थिती आहे. सुखाने करावा. भगवंताने आपल्याला गरिबीमध्ये ठेवलेले असेल ते ठीक आहे, आनंद आहे, आणि श्रीमंती न ठेवलेले असेल ठीक आहे, आनंद आहे. अशा भावनेने प्रपंच करावं. केव्हाही आपण आनंदात असणे याचे नाव प्रपंच
सुखाने करावा असं त्याचा अर्थ आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक चरणी मी अगदी अनन्यतेने प्रार्थना करतो. अनन्यतेने प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य